कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. झाले ते कशाला पुन्हा पुन्हा आता, झाले ते कशाला पुन्हा पुन्हा आता, लववितो माता क्षमा करा, लववितो माता क्षमा करा, झाले ते कशाला पुन्हा पुन्हा आता, झाले ते कशाला पुन्हा पुन्हा आता, आनंदाच्या पुरी वाहुनिया सारे, आनंदाच्या पुरी वाहुनिया सारे, जाऊ द्या काटेरी साजलेली, जाऊ द्या काटेरी साजलेली, झाले ते कशाला पुन्हा पुन्हा आता, झाले ते कशाला पुन्हा पुन्हा आता, करूया साजरी ख्रिस्ताची जयंती, करूया साजरी ख्रिस्ताची जयंती, वरुनिया चित्ती आधी दया, वरुनिया चित्ती आधी दया, झाले ते कशाला पुन्हा पुन्हा आता, झाले ते कशाला पुन्हा पुन्हा आता, चला एक चित्त होऊनिया जाऊ, चला एक चित्त होऊनिया जाऊ, भेटूनिया येऊ बाल ख्रिस्ता, भेटूनिया येऊ बाल ख्रिस्ता, झाले ते कशाला पुन्हा पुन्हा आता, झाले ते कशाला पुन्हा पुन्हा आता, देऊ देऊया हो प्रेमाची गायने, देऊ देऊया हो प्रेमाची गायने, गाऊया गायने विजयाची, गाऊया गायने विजयाची, झाले ते कशाला पुन्हा पुन्हा आता, झाले ते कशाला पुन्हा पुन्हा आता, गौरव प्रभूचे पृथ्वीवर शांती, गौरव प्रभूचे पृथ्वीवर शांती, सभेच्या जगती मनुष्यात, सभेच्या जगती मनुष्यात, झाले ते कशाला पुन्हा पुन्हा आता, झाले ते कशाला पुन्हा पुन्हा आता, दासमने हेच धरूया हो व्रत, दासमने हेच धरूया हो व्रत, सर्वदा समंत सर्वांना हे, सर्वदा समंत सर्वांना हे, झाले ते कशाला पुन्हा पुन्हा आता, झाले ते कशाला पुन्हा पुन्हा आता, लववितो माता क्षमा करा, लववितो माता क्षमा करा, झाले ते कशाला पुन्हा पुन्हा आता, झाले ते कशाला पुन्हा पुन्हा आता. सर्वांना ख्रिस्तात सलाम. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी मिस्टर रत्नदीप घाटगे आपले सहर्ष स्वागत करतो. आजच्या मननाचा विषय आहे नाशाकरिता स्वातंत्र्य. आजच्या मननासाठीचा शास्त्रभाग आहे गणना याचं पुस्तक 22वा अध्याय 15 ते 31 हे वचन. आजचे विशेष वचन आहे योहानकृत शुभवर्तमान
याचा 5वा अध्याय आणि 30वं वचन. मला स्वतःहून काही करता येत नाही, कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला पाहतो. मनुष्याचे स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगणे यालाच तो स्वतंत्रता समजतो, परंतु ज्ञान हे ओरडून म्हणते. मनुष्याला एक मार्ग सरळ वाटतो, पण त्याच्या शेवटास मृत्यूपथ फुटतात. नीतिसूत्र याचा 14वा अध्याय आणि 12 वचन. त्यामुळे आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नका, तर तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. नीतिसूत्र याचा 3रा अध्याय आणि 5 वचन. आपण नेहमी हा विचार करतो की प्रार्थनेत जे आम्ही देवाकडे मागतो ते परमेश्वर मान्य करतोच, व आपल्या योजना व इच्छा कळवल्या म्हणजे त्या सर्वशक्तिमान देवाने स्वीकारल्या आहेत. मोठ्या गर्वाने आम्ही तो कार्यक्रम सादर करतो. पवित्र शास्त्र अशा प्रकारचे जीवन कठोर शब्दात चुकीचे ठरवते. तुम्ही वाप आहात, ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनासे होते. आम्ही असे म्हणावयास हवे की प्रभूची इच्छा असेल तर आम्ही जगू व अमुक अमुक करू. याकोबाचे पत्र 4 अध्याय 13 ते 16 हे वचन. आम्ही देवाचे भय धरून असे म्हटले पाहिजे. कधीकधी आम्ही आमची स्वप्ने व आमची उद्दिष्टे यांच्या आहारी जाऊन त्याचीच पूजा करतो. आम्हाला वाटते की जर ते आम्हाला मिळाले नाहीत तर आमचे जीवन निरर्थक होईल. परंतु ह्या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे की देवाच्या परिपूर्ण इच्छेपासून आम्ही दूर जाऊ आणि केवळ त्याच्या अनुयज्ञ इच्छेप्रमाणे रुळावले जाऊ. देवाने अशी बालामाला परवानगी दिली तशी तो आम्हाला देईल, म्हणून आम्ही स्वतःच्या मार्गाने निघालो तर त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागतील. परिवर्तन झालेल्या पौलाने देवाला पहिला प्रश्न केला, हे देवा, मग मी काय करावे? प्रेषितांची कृत्ये याचा 9वा अध्याय आणि 6 वचन. आयुष्यभर देवाची इच्छा पूर्ण करण्यात आम्ही अपयशी ठरू जर आम्ही सुरुवातीलाच आमच्या स्वतंत्रतेचा आत्म्याचा त्याग केला नाही. परमेश्वराचा एक नेत्र संकेत जाणून ते त्याच्या इच्छेप्रमाणे विश्वासाने चालतात ते धन्य. जोपर्यंत आम्हाला आवरण्याकरता लगामाची व मार्गदर्शनाची आवश्यकता नाही, अशा अवस्थेपर्यंत आम्ही पोचत नाही, तोपर्यंत जे देवाच्या अभिवचनाचे आशीर्वाद आहेत ते पूर्णपणे मिळवू शकत नाहीत. मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. ख्रिस्ताला आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार काहीही करण्याची शक्ती व अधिकार असूनही त्याने तसे न करता स्वतःला पित्याच्या इच्छेच्या अधीन केले. हे देवा, पहा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे. म्हणून त्याच्या पित्याने त्याच्यासाठी जे सिद्ध केले होते त्याच्यापासून तो विचलित झाला नाही. A.W. टोझर 1897 ते 1963 यांनी घोषित केले, मनुष्याने आपल्या मनात परमेश्वराविषयीची इच्छा पूर्ण करण्याचे ठरवावे आणि तत्काळ मुक्त व्हावे. हे किती योग्य आहे. स्वतःवर नियंत्रण ठेवण्याच्या वृत्तीपासून दूर जाऊन देवाच्या अधीन होण्यातच खरी स्वतंत्रता आहे. ख्रिस्ताच्या आधिपत्याखाली अधीन होऊन संपूर्ण स्वातंत्र्याचा आनंद घेता येतो. येशूच्या सांगण्याचा अर्थ हाच होता की पुत्र जर तुम्हाला बंधमुक्त करेल तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. योहान कृष्णवर्तमान 8वा अध्याय आणि 36वे वचन. आपण प्रार्थना करू. प्रभू परमेश्वरा, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो, उपकार मानतो की प्रभू परमेश्वरा, तू रोज आम्हाला चालवतोस, रोज आम्हाला वाढवतोस. तुझे वचन हे माझ्या पावलांकरता दिव्यासारखे आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. आणि त्या वचनाच्याद्वारेच प्रभू परमेश्वरा, माझे जीवन मी प्रकाशमय करू शकतो. प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा दिवा आहे, तो आमचा प्रकाश आहे आणि तोच आम्हाला चालवणारा आमचा मेंढपाळ आहे. त्याच्याद्वारे प्रभू परमेश्वरा, आज जे वचन आम्ही ऐकलं आहे, मनन केलं आहे, प्रभू परमेश्वरा, ते ऐकणाऱ्या आम्हा प्रत्येकासाठी तो आशीर्वादाचं कर. आणि प्रभू परमेश्वरा, त्या वचनाप्रमाणे चालण्यास, वागण्यास तू आम्हाला शिकव. प्रार्थना विनंती आमचा धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त, आमचा मध्यस्थ, याच्या स्प्रेने गोड नावादी की नायक बाप्पा. आमेन.